नवीन वर्षानिमित्त शेगावला चांगलीच गर्दी होती. तर कसं काय मंडळी, म्हटलं वर्षाची सुरुवात आपण माऊलींच्या दर्शनापासून करावं, त्यामुळे आम्ही निघालो शेगावला. ह्या माणूस पण आमच्यासोबत पाप धुवासाठी आला होता. बिलकुल रिक्स नाही लेने का. त्यानंतर आम्ही गाडी काढल्या आणि गाडी लावल्या थेट रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मध्ये. आणि हे बघा, यांनी थोडंसं आंघोळ केली तरी डायरेक्ट टिक्के लावून घेतले, तेवढं चालते म्हणा. इथं आमची ट्रेन डायरेक्ट प्लॅटफॉर्मच्या बाहेर लागली होती आम्हाला घ्यायसाठी. आणि तिकीट काढता काढता साकेत त्याचे काकाही सापडले होते. यावेळेस तिकीट काढली होती तर पोट्टे म्हणे ऑटोमॅटिक वाल्या पायऱ्याने जाऊ म्हणे आपण वरतं. सगळ्याचे चेहरे खुले होते, फक्त एकाच माणसाचे तोंड बांधून होतं, कारण या माणसानं कारनामेच तेवढे बेकार बेकार केले. जनरलच्या डब्यामध्ये बी आम्हाला फुल VIP वाली सीट भेटली. आणि ते साकेतल्या काय मी कोणतरी कुचकेर येऊन आलं होतं खालून. प्रवास सुरू होताच कुणालने थोड्या वेळात आत्मचिंतन केलं आणि ठीक 2 तासानंतर आम्ही शेगावला पोहोचलो. इथे पोहोचल्याबरोबर चांगलीच भूक लागली होती, त्यामुळे सगळ्यात पहिले आम्ही आल्याबरोबर कचोरी खाल्ली. कारण शेगावले आलो आणि कचोरीनी खाल्लं तर मग काय ते शेगावले. साकेत खूप बडबड करून राहिला होता, त्यामुळे त्याला रस्त्यात दिला. आम्ही सोडून आम्ही चौकच निघालो मंदिरात जाण्यासाठी. आणि मंदिरात येऊन बघितलं तर आज चांगलीच गर्दी होती, कारण नवीन वर्षाची सुरुवात झाली होती, त्यामुळे लोक खूप होते. रांगेत आम्हाला एक आप्पा भेटले. ते आप्पा बाबूले म्हणे की मागच्या वर्षी जेव्हा मी आलो होतो म्हणे तेव्हा माझ्या बुडीसोबत आलो होतो म्हणे, यावेळेस ते आली नाही म्हणे, आजारी येतं. पण काही म्हणा, शेगावला आल्यावर मनाला खूप शांतता भेटते, कारण इथल्या मंदिरासारखी शांतता आणि मॅनेजमेंट जगात कुठेच नाही आहे. आम्हाला लवकरच अमरावतीला परत पण जायचं होतं, त्यामुळे आम्ही इथे उसाचा रस पेलो आणि निघालो अमरावतीला जाण्यासाठी. आणि हे पोट्टे सोपीसाठी भांडण करू राहिले. माबिन इंजिनिअरिंगचे पोट्टे आणि कायच्यासाठी भांडणं करते. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. फॉलो करायला विसरू नका.